स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त गेली 30 वर्ष दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या पुढाकारातून कोल्हापूर ते दिंडनेरली सद्भावना दौडचं आयोजन करण्यात येत होतं. आमदार पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील आणि सूत गिरणीचे चेअरमन राहुल पाटील यांनी या परंपरेत खंड न पाडता जयंती साधेपणानं साजरी करण्याचा निर्णय घेतला. राजीव गांधींच्या 80व्या जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच सूतगिरणीच्या प्रांगणात असंख्य कार्यकर्ते जमले होते. सकाळी 11:30च्या दरम्यान सद्भावना दौड सूतगिरणीच्या प्रांगणात आल्यानंतर नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी उपस्थितांकडून अखंड 30 वर्ष जयंती साजरी करत पी.एन. साहेबांनी आम्हाला उभं केलं, कसं जगायचं शिकवलं, त्यांच्या आकस्मिक जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त झाली. राजीवजी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पाटील यांनी आमदार पी.एन. पाटील यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याचं सांगितलं. त्यांच्या जाण्याचं दुःख मोठं असताना त्यांनी अखंड 30 वर्ष सुरू ठेवलेल्या उपक्रमात खंड पडू नये यासाठी साधेपणानं जयंती साजरी करत असल्याचं सांगितलं. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे माजी चेअरमन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी संचालक पी.डी. धुंद्रे, संचालक बाळासाहेब खाडे, शशिकांत पाटील चुएकर, अभिजित तायशेटे, प्रकाश पाटील, भोगावती चेअरमन प्राध्यापक शिवाजी पाटील, संचालक अभिजित पाटील, धीरज डोंगळे, रवींद्र पाटील, मानसिंग पाटील, सुनील खराडे, राधानगरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हिंदूराव चौगले, उमर पाटील, भैया भोयेकर, प्राचार्य शाने दिवान, बी.एच. पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.